जय भीम जय शिवराय मित्रांनो. तर आज चाललोय मी डेरवनला. डेरवन हॉस्पिटलचाच भाडा आहे. तर झोंबडीतून भाडं आहे आपल्याला. तर मित्रांनो आता जातो मी डायरेक्ट झोंबडीत. त्याच्यानंतर मी तुम्हाला झोंबडी टू डेरवन अशी तुम्हाला जर्नी दाखवणार आहे. तर आता भेटूया आपण डायरेक्ट भाड्याच्या ठिकाणी, मग तिथून निघूया आपण डेरवनसाठी. तर चला बाय. तर मित्रांनो हे बघा, श्रीराम मंदिर इथे आहे आणि इथून आता आतमध्ये त्यांचं घर आहे. तर त्यांची ते चालू आहे बघा, मस्तपैकी एक मंदिर आहे, छान बांधलंय. घरातून भाडं आहे आपल्याला. इथून पुढे जायचं आपल्याला डेरवनला. बघू शकते बघा इकडे फणस बघा, एवढे मोठमोठे आहेत फणस. आता फणस वगैरे लागतील. नारळीचे झाड. फायनली मित्रांनो इथं आलो डेरवनला. तर कस्टमर गेले आतमध्ये, आता बघूया कधी येत आहेत ते. आणि एक डेरवन हॉस्पिटलची एक चांगली काय गोष्ट माहिती आहे काय, जेवढ्या पण गाड्या येतात ना तर त्यांना पार्किंगची सोय इथे चांगल्या पद्धतीने करून दिली आहे त्यांनी. जे म्हणजे खूप मोठी अशी पार्किंग आहे इथे. तर काय काय हॉस्पिटलला असं असतं की बाबा गाड्या लावायचा लय प्रॉब्लेम असतो, पण इथं गाड्या बिड्या लावायला मस्तपैकी जागा सुद्धा आहे. आणि डेरवन हॉस्पिटल म्हटलं तर खूप मोठं हॉस्पिटल आहे. पण कसं आहे, ज्यावेळी लोक डेरवन हॉस्पिटलला येतात तर लास्ट स्टेपला घेऊन येतात आणि लोक ऑफ झाली की बोलतात की डेरवन हॉस्पिटलला माणसं वगैरे मरतात. पण त्यांना ही गोष्ट समजत नाही की आपण तत्काळ जर आपण डेरवन हॉस्पिटलला लोकांना घेऊन आलो तर लोकांचे नक्कीच जीव वाचवतील. हे लोकांचा गैरसमज खूप आहे, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर डेरवन हॉस्पिटल सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल आहे. तर कोणती इमर्जन्सी काय झाली तर पहिल्यांदा आपण डायरेक्ट डेरवन हॉस्पिटलला जाणार, कारण सगळ्या इकडे सोयीसुविधा आहेत. तर चला आता आपण इथून निघू. सॉरी मित्रांनो, कालचा ब्लॉग मला कंटिन्यू नाही करता आला, कारण काल हॉस्पिटलमध्ये जे कस्टमर होते ते 12:30 वाजता गेले, ते डायरेक्ट 6:30लाच आले बाहेर. तर त्यामुळं मला पुढचा काही शूट करता आला नाही. तरीसुद्धा आपण आता जो पुढचा ब्लॉग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो असेच माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करत राहा. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगला. चलो बाय.